Hello friends, today we will discuss hydraulic lift. Hydraulic lift. Hydraulic lift is used to lift a heavy object. To lift a heavy object using a small force. Hydraulic lift is used to lift a heavy object with a small force. Its working is based on the principle of Pascal's law. हायड्रॉलिक लिफ्ट कशाला म्हणतो आपण की जिथं हेवी ऑब्जेक्ट आपण सहजपणे उचलू शकतो बाय युजिंग अ स्मॉल फोर्स. फॉर एक्झाम्पल आपण गाडीला जो जॅक देतो, कार असो, बस असो, ट्रक असो, त्या जॅकच्या मदतीने आपण त्या गाडीला सहजपणे वर उचलू शकतो स्मॉल फोर्सच्या जास्त. पण सहजपणे स्मॉल फोर्स अप्लाय केला की ती गाडी सहजपणे उचलल्या जाऊ लिफ्ट करू शकतो आपण बाय युजिंग अ स्मॉल फोर्स. मग इथे सुद्धा जी गोष्ट वापरली दॅट इज कॉल्ड एज हायड्रॉलिक लिफ्ट. हायड्रॉलिक लिफ्ट इज यूज कशासाठी वापरतात? इज यूज टू लिफ्ट अ हेवी ऑब्जेक्ट विथ अ स्मॉल फोर्स. विथ अ स्मॉल फोर्स. मग हायड्रॉलिक लिफ्टचं जे प्रिन्सिपल आहे कशाच्या भरोशावर आहे? इट्स बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ इट्स वर्किंग इज बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ पास्कल्स लॉ. पास्कल लॉ काय सांगता येईल कि when a pressure applied at any point of enclosed fluid at rest. कुठं एखाद्या याच्यामध्ये कंटेनर मध्ये फ्लुइड आहे, एनक्लोज आहे आणि अशा फ्लुइडवर जर आपण प्रेशर कुठल्याही पॉइंटला जर अप्लाय केलं तर धिस प्रेशर ट्रान्समिटेड इक्वली अनडिमिनिश्ड टू ऑल पॉइंट्स ऑफ द फ्लुइड्स. कुठल्याही एका पॉइंटवर आपण प्रेशर अप्लाय केलं की ते प्रेशर सगळीकडे कसं पसरते? सारखं पसरते. सगळीकडे ट्रान्समिट कसं होते, डिस्ट्रीब्यूट कसं होते? इक्वली होते. ओके, प्रेशर ट्रान्समिट होते इक्वली अँड अनडिमिनिश्ड. ट्रान्समिटेड इक्वली अँड अनडिमिनिश्ड टू ऑल पॉइंट्स ऑफ द फ्लुइड. आणि या प्रिन्सिपलचाच यूज करून आपण हायड्रॉलिक लिफ्ट तयार केली. हायड्रॉलिक लिफ्ट इज यूज टू लिफ्ट अ हेवी ऑब्जेक्ट विथ स्मॉल फोर्स. विथ अ स्मॉल फोर्स. हायड्रॉलिक लिफ्टचं आपण कन्स्ट्रक्शन जर बघितलं तर काय दिसते की दिस हायड्रॉलिक लिफ्ट कन्सिस्ट ऑफ अ टँक. देयर आर टू टँक्स, ओके, which is connected by a small tube. It consists of a tank containing fluid. This tank containing fluids, compressible fluid like water. It consists of a tank containing a fluid is fitted with two pistons. It's fitted with two pistons, S1 and S2. S1 has small area of cross section, that is A1. Piston S2 has large area of cross section, that is A2. त्यामुळे आपण काय लिहू शकतो? A2 is greater than A1. एरिया कोणाचा जास्त आहे? A2 चा. पिस्टन A2 चा एरिया कसा आहे? जास्त. कोणापेक्षा? एरिया ऑफ पिस्टन S1. काय आन्सर? लेट S1 has a smaller area of cross section, that is A1. and S2 has large area, that is A2. आणि आपण काय सांगू शकतो फ्रॉम डायग्राम? A2 is greater than A1. तर वर्किंग मध्ये काय सांगता येईल की when we apply a small force, खूप जास्त फोर्स अप्लाय करायची गरज नाही. if we apply small force F1 on the piston S1 of area A1. आपण स्मॉल फोर्स F1 कोणावर अप्लाय करू? पिस्टन S1 की ज्याचा एरिया किती आहे? A1. इफ यू अप्लाय अ स्मॉल फोर्स F1 ऑन द पिस्टन S1 हॅविंग एरिया A1, इट जनरेट प्रेशर. त्यामुळे काय फोर्स आपण या पर्टिक्युलर एरियावर अप्लाय करायलो की ज्याचा त्या पिस्टनचा एरिया किती आहे? A1. त्याच्यावर फोर्स किती अप्लाय करायलो आपण? F1. त्याच्यामुळे इट जनरेट प्रेशर. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. If we apply a small force on the piston S1 having area A1, it generate pressure P1 is equal to F1 upon A1. प्रेशर किती जनरेट करेल तो? P1 is equal to F1 upon A1. आपण फोर्स किती अप्लाय करालो? F1. एरिया किती आहे? A1. त्याच्यामुळे प्रेशर किती जनरेट होईल? P1 is equal to F1 upon A1. इक्वेशन नंबर 1. तर अकॉर्डिंग टू पास्कल लॉ आता प्रेशर आपण अप्लाय केलं या पिस्टनच्या सहाय्याने कोणावर? त्या लिक्विडवर. आणि प्रेशर काय झालं? ते जनरेट झालं. दिस प्रेशर अकॉर्डिंग टू पास्कल लॉ दिस प्रेशर इज ट्रान्समिटेड इक्वली. दिस प्रेशर इज ट्रान्समिटेड अनडिमिनिश्ड to the
बिगर पिस्टन्स. अकॉर्डिंग टू पास्कल लॉ हे जे प्रेशर आपण क्रिएट केले एका पॉइंटला ते प्रेशर काय झालं सगळीकडे ट्रान्समिट झालं आणि ते प्रेशर कोणाला पोहोचलं पिस्टन S2 ला. ओके, दिस प्रेशर is transmitted undiminished to the bigger piston S2 whose area is A2. त्यामुळं force F2 will be exerted upwards on it. प्रेशर अप्लाय झाल्यामुळे या पिस्टनवर कोणावर प्रेशर अप्लाय झाले या पिस्टन S2 वर, त्यामुळे त्याच्यावर फोर्स काय होतो एक्झर्ट होतो. अ फोर्स F2 will be exerted upwards in it. आपण प्रेशर कोणावर अप्लाय फोर्स कोणावर अप्लाय केला पिस्टन S1 वर, त्यामुळे प्रेशर काय झालं P1 जनरेट झालं. दिस प्रेशर इज ट्रान्समिटेड टू द पिस्टन S2. अ फोर्स F2, what is the formula of F2 is equal to PA2. F2 is equal to PA2. फॉर्म्युला काय आपला प्रेशरचा फोर्स अपॉन एरिया, देयरफॉर फोर्स इज इक्वल टू प्रेशर इनटू एरिया. आता फोर्स कोणता एक्झर्ट झाला या पिस्टन वर F2. F2 इज इक्वल टू P, प्रेशर किती आहे P आणि या पिस्टनचा एरिया किती आहे A2, म्हणजे फोर्स F2 इज इक्वल टू P इनटू A2 विल बी एक्झर्टेड ऑन पिस्टन S2 इन अपवर्ड डायरेक्शन. पिस्टन डाउनवर्ड डायरेक्शनला आला तर हा पिस्टन कोणत्या डायरेक्शनला मूव्ह झाला अपवर्ड डायरेक्शन. ओके, कारण या पिस्टनवर फोर्स F2 ऍक्ट झाला. the force F2 is equal to PA2 will be exerted upwards on its. Now calculate F2 is equal to, what is the formula of pressure? Pressure ची व्हॅल्यू काय आहे F1 upon A1 from equation 1. Pressure is equal to F1 upon A1. Therefore F2 is equal to F1 upon A1 value of P into A2. आणि if we या ठिकाणी आपण थोडीशी ऍडजस्टमेंट केली आपण. By adjusting the value of A2 and A1, we get F2 is equal to F1 into A2 upon A1. A2 upon A1. या फॉर्म्युल्यामध्ये आपण थोडंसं इक्वेशन मध्ये ऍडजस्टमेंट केली. या इक्वेशनला F2 is equal to F1 into A2 upon A1. A2 upon A1. From equation, this is the equation number 2. This is the equation number 2. From this equation, it is clear that F2 is much larger than F1. F2 कसा आहे खूप मोठा आहे, कारण फॉर्म्युला पहा F2 is equal to F1 into A2 upon A1. A2 is larger than A1. आपण सुरुवातीला पहिल्या डायग्राम मध्ये A2 is greater than A1. त्याच्यामुळे हा प्रॉडक्ट हा जो रेशो येणार आहे तो कसा येणार जास्तच येणार आहे, कारण A2 कसा आहे मोठा आहे, A1 कसा आहे लहान आहे. त्याच्यामुळे फ्रॉम दिस इक्वेशन F2 is much larger than F1. F2 is much larger than F1. आपण अप्लाय कोणता फोर्स केला F1 आणि F2 कसा आहे खूप मोठा आहे कोणापेक्षा F1 पेक्षा. फ्रॉम दिस इक्वेशन F2 is much larger than F1. A heavy load is placed on piston S2. A heavy load can be placed on piston S2 and can be lifted up or moved down by applying a small force on the piston S2. F2 आपला जास्त असल्यामुळे जर आपण एखादं लोड कशावर ठेवलं पिस्टन S2 वर आणि त्या लोडला आपण सहजपणे एक तो वर नेऊ शकतो किंवा खाली नेऊ शकतो by applying a small force on piston S1. S1 वर फोर्स थोडासा जरी अप्लाय केला आपण तरीही इथे जास्त फोर्स तयार झाला. F2 is much larger than F1. त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकतो की a heavy load can be placed on piston S2 and this load can be lifted up or moved down by applying a small force on the piston S1. This is the principle of hydraulic lift. This is the principle of hydraulic lift. म्हणजे या हायड्रॉलिक लिफ्ट मध्ये आपण कोणतं प्रिन्सिपल यूज केलं पास्कल्स लॉ. कोणतं प्रिन्सिपल यूज केलं इट इज बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ पास्कल्स लॉ. इट्स वर्किंग इज बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ पास्कल लॉ. आणि पास्कल लॉ काय सांगितलं की एखादं एनक्लोज फ्लुइड आहे त्या एनक्लोज फ्लुइड वर आपण कुठेही जर प्रेशर अप्लाय केलं की धिस प्रेशर इज ट्रान्समिटेड अनडिमिनिश्ड टू ऑल पॉइंट्स ऑफ द लिक्विड.